यवतमाळ जिल्ह्यात गत 24 तासात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, 172 नवीन पॉझिटिव्ह, 114 जणांना सुट्टी। यवतमाळ जिल्ह्यात गत 24 तासात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 172 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून 114 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। मृत्यू झालेल्या 7 जणांमध्ये यवतमाळ शहरातील नवजात बालक, 52 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, आर्णी शहरातील 60 वर्षीय पुरुष आणि पुसद शहरातील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे। तसेच नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 172 जणांमध्ये 101 पुरुष व 71 महिला आहेत। वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यात 1588 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 292 जण भरती आहेत। सुरुवातीपासून आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6567 झाली आहे। यापैकी 4505 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे, तर यवतमाळ जिल्ह्यात 182 मृत्यूची नोंद आहे। सध्या स्थितीत आयसोलेशन वॉर्डात 292 जण भरती आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरुवातीपासून आतापर्यंत 64,998 नमुने पाठविले असून यापैकी 63,856 प्राप्त तर 1,142 अप्राप्त आहेत। तसेच 57,289 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासनाने कळविले आहे। मुकाबला न्यूज 24 करिता यवतमाळ येथून प्राध्यापक सय्यद मोहसिन यांची रिपोर्ट।